बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढतीवर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले। बारामतीची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास उमेदवार सुनेत्रा पवार राहतील असा दावा TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी केलाय। तर सुप्रिया सुळेंनी देखील मोबाईलवर स्टेटस ठेवत उमेदवारी जाहीर केल्याचे संकेत दिले। पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ती जागा लढवायची ठरवली, तर मी आज अधिकृत सांगतो की सुनेत्रा वहिनी उमेदवार असतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आणि इंडियाकडे मी बारामती लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागितलेलं आहे। बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत जवळपास निश्चित झाली आहे। सुप्रिया सुळेंनी तुतारी चिन्हासह स्वतःच्या नावाचा स्टेटस ठेवत लोकसभेसाठी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे। तर बारामतीची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यानंतर उमेदवार सुनेत्रा पवारच असतील असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये केलाय। आज ती जागा महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना काही दिवसांमध्ये आम्ही एकत्रितपणाने बसू, जागा वाटप ठरवू। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ती जागा लढवायची ठरवली, तर मी आज अधिकृत सांगतो की सुनेत्रा वहिनी उमेदवार असतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आणि इंडियाकडे मी बारामती लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागितलेलं आहे। माझी विनंती त्यांना राहील की माझं पार्लमेंटचं मधलं काम आणि माझं विकास कामं जी मतदारसंघात झालेली आहेत ते सगळं बघून मला पुन्हा एकदा या भागात संधी द्यावी। बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांमध्ये लढत होणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत। दरम्यान याचे स्पष्ट संकेत TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील दिले आहेत। तर म्हणजे पवारांच्या हयातीत ते पवार व्हर्सेस पवार हा संघर्ष बघतील। नाही, असं राजकारणात होतं। आता पवारांच्या आशीर्वादाने मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष पाहावा लागला। पवारांच्या आशीर्वादाने असे अनेक संघर्ष पाहावे लागले की नाही? काय महाराष्ट्राला असे संघर्ष नवीन नाही आहेत। पवार साहेबांनी अशा अनेक संघर्षांना आशीर्वाद दिले। कधीतरी कालचक्र, दुसरं काहीच नाही, कालचक्र, काहीच नाही दुसरं, बस कालचक्र। बारामती लोकसभेमध्ये अजित पवारजी जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला 60% वर मतं मिळतील आणि बारामतीमध्ये सर्वात मोठा विजय महाराष्ट्रात होईल, मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतोय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांनी बारामती मतदारसंघात मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। आतापर्यंत अजितदादांना साथ दिली, माझ्यावर प्रेम केलं, मात्र तुम्ही मला एक संधी द्याल अशी आशा बाळगते, असं सूचक विधान सुनेत्रा पवारांनी केलं होतं। आदरणीय दादांवर तर तुम्ही सगळेजण अनेक वर्षापासून प्रेम करतात, ते तर तुमचेच आहेत आणि याला उत्तरे होण्यासाठी आम्ही नक्कीच शर्तीचे प्रयत्न करू। दादांना सगळ्यांनी हीच हात कायम देण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही द्याल ही आशा बाळगते। तुम्ही सर्वांनी आजपर्यंत मला खूप प्रेम दिलेलं आहे आणि तुम्ही मला ही संधी द्याल ही आशा बाळगते। ते मला काही माहिती नाही। माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाही आहे, माझी एक वैचारिक लढाई आहे आणि जो कोणी ही लोकशाही आहे, लोकशाही कोणीतरी त्यांच्या विचाराचा लढलंच पाहिजे, त्याच्यात गैर काय। सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामती लोकसभेच्या मैदानात आमने सामने येतील अशी चर्चा सुरू आहे। मात्र दोन्ही नेत्यांकडून आतापर्यंत एकमेकांवर कोणतीही टीका टिप्पणी करण्यात आलेली नव्हती। मात्र काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंनी थेट अजितदादा आणि सुनेत्रा पवारांवर टीकास्त्र डागलं होतं। तुम्हाला असं पाहिजे की माझा नवरा येऊन भाषण करेल, चालेल का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे? नवऱ्यांनी कॅन्टीन मध्ये बसायचं, माझा नवरा येत नाही। सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळेंना पाठवते, भाषण करतील, द्याल का मला मतं? नैराश्य येऊ शकतं, पण ते नैराश्य इतक्या पराकुटीच्या वक्तव्यापर्यंत पोहोचेल असं कधी मला वाटलं नाही। सुनेत्रा वहिनींचं काम सुद्धा सामाजिक काम फार मोठं आहे। बारामती टेक्स्टाईल असेल, बारामती क्लब असेल, अनेक शैक्षणिक संस्था असतील, विद्याप्रतिष्ठान असेल, या साऱ्या गोष्टींमध्ये सुनेत्रा वहिनींचं काम मोठं आहे। ज्या दिवशी सुनेत्रा वहिनी संसदेत जातील त्यावेळेला त्या उत्तम पद्धतीने बोलतील याची आम्हाला खात्री आहे। बारामतीत नणंदविरुद्ध भावजाईच्या लढतीवर जवळजवळ शिक्कामोर्तब झालाय। त्यामुळे येणाऱ्या काळात बारामती लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कोणाला धक्का बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट,
TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.